सांगू शकता मला? सर्क्युलेटरी सांगू शकता का? एक आहे तो म्हणजे ओपन सर्क्युलेटरी सिस्टीम आणि दुसरा आहे तो म्हणजे क्लोज्ड सर्क्युलेटरी सिस्टीम. क्लोज्ड सर्क्युलेटरी सिस्टीम. बघा लक्ष द्या, मी सांगतो तुम्हाला क्लोज्ड सर्क्युलेटरी सिस्टीम आणि ओपन सर्क्युलेटरी सिस्टीम नेमकं काय आहे. ओपन सर्क्युलेटरी सिस्टीम म्हणजे ज्यामध्ये कोणत्याही प्रकारचे कसल्याही प्रकारचे ब्लड वेसल्स प्रेझेंट नसतील, डायरेक्टली फ्लो होणार आहे त्यांचं ब्लड. आता अशा टाईपचं सर्क्युलेटरी सिस्टीम कोणामध्ये घडणार आहे? अशा टाईपचं सर्क्युलेटरी सिस्टीम घडणार आहे फक्त आणि फक्त इन्व्हर्टिब्रेट्स मध्ये. इन्व्हर्टिब्रेट्स. आता प्रश्न पडला असेल तुम्हाला, व्हॉट इज मीन बाय द इन्व्हर्टिब्रेट्स? सांगू शकता? ज्यामध्ये स्पायनल कॉर्ड प्रेझेंट नसणार आहे, ज्यामध्ये वर्टिब्रल कॉलम अब्सेंट असणार आहे, त्याला म्हणायचं इन्व्हर्टिब्रेट्स. आता असे अॅनिमल्स आहेत तरी कोणते सांगू शकता मला? ड्रॉसोफिला बघितलंय, रेप्टाइल्स. ओके, त्यामध्ये कसं करणार आपला फ्रॉग एक्झाम्पल जर बघायला गेला, एक्झाम्पल फ्रॉग. येस, काय त्यामधला जो सर्क्युलेटरी सिस्टीम आहे हा ओपन टाइप ऑफ सर्क्युलेटरी सिस्टीम आहे. त्याच्यामध्ये कसल्याच प्रकारचे ब्लड वेसल्स प्रेझेंट नसतील, डायरेक्टली काय करणार आहेत ते सर्क्युलेटरी सिस्टीम, जो सर्क्युलेशन आहे तो डायरेक्टली फ्लो करणार आहे, डायरेक्टली स्नेक्स. आणि दुसरा आहे तो म्हणजे क्लोज्ड टाइप ऑफ सर्क्युलेटरी सिस्टीम. क्लोज्ड टाइप ऑफ सर्क्युलेटरी सिस्टीम म्हणजे काय? ह्यामध्ये भरपूर सारे ब्लड वेसल्स असणार आहेत, ज्या ब्लड वेसल्स मध्ये ब्लड फ्लो होणार आहे. आता क्लोज्ड टाइप ऑफ सर्क्युलेटरी सिस्टीम म्हणजे ह्यामध्ये कोण येणार आहे? सर्वच्या सर्व वर्टिब्रेट्स येणार आहे. बघा, काही इनवर्टिब्रेट सुद्धा प्रेझेंट असणार आहे त्याच्यामध्ये. काही इनवर्टिब्रेट सुद्धा प्रेझेंट असणार आहे. एक्सेप्शन आहे, लक्षात ठेवा. वर्टिब्रेट सुद्धा असणार आहेत आणि इनवर्टिब्रेट सुद्धा असणार आहेत. इनवर्टिब्रेट हे एक्सेप्शन आहे सर्क्युलेटरी सिस्टीम, क्लोज्ड टाइप ऑफ सर्क्युलेटरी सिस्टीम मध्ये, ज्यामध्ये फक्त आणि फक्त वर्टिब्रेट्सच प्रेझेंट असणार आहेत, ज्यामध्ये ह्युमन बीइंग सुद्धा येणार आहे. आता जर बघायला गेलं आपण सर्क्युलेटरी सिस्टीम जर बघायला गेलं, आपल्या ह्युमन बीइंगचं बघूयात आपण थोडं प्रमाणामध्ये ह्युमन बीइंगचा बघूयात, बाकीचा पार्ट आहे आपल्या इथं. ह्युमन बीइंगचा जर सर्क्युलेटरी सिस्टीम बघायला गेला, कसा आहे ह्युमन बीइंगचा सर्क्युलेटरी सिस्टीम? क्लोज्ड टाइप ऑफ सर्क्युलेटरी सिस्टीम आहे. ओके, ठीक आहे. आणि आपला जो हर्ट आहे, आपला हर्ट किती चेंबर्स न बनलेला आहे? 4 चेंबर्स न बनलेला आहे. काही वर्टिब्रेट्स असे सुद्धा आहेत ज्याचा जो हर्ट आहे तो 2 चेंबरनं सुद्धा बनलेला आहे आणि 3 चेंबरनं सुद्धा बनलेला आहे, जो की आपल्याला आता समोरच्या स्लाइड्स मध्ये शिकायचं आहे. ओके, लक्षात असू द्या की क्लोज टाइप ऑफ सर्क्युलेटरी सिस्टीम म्हणजे काय आणि ओपन टाइप ऑफ सर्क्युलेटरी सिस्टीम म्हणजे काय. लिहायचं असेल तर लिहून ठेवा. देर आर नो, दिसना गेलंय, there are no vessels present with there are no vessels present in blood vessels. बघा, ऑल ॲनिमल्स हॅव मस्क्युलर पंप. जेवढे पण ॲनिमल्स आहेत त्यांच्यामध्ये मस्क्युलर पंप प्रेझेंट असणार आहे. आता मस्क्युलर पंप म्हणजे काय? मस्क्युलर पंप म्हणजे हर्ट, जो की काय करणार आहे, स्वतः काय करणार आहे, पंपिंग करण्याचं काम करणार. का पंपिंग करण्याचं काम करणार आहे? त्यांच्यामध्ये मसल्स प्रेझेंट आहेत, म्हणजेच काय, हर्ट प्रेझेंट आहे. हर्ट हा पूर्ण कशानं बनलेला आहे? मसल्सनं बनलेला आहे, जो की स्वतः पंपिंग करण्याचं काम करणार आहे. हर्टलाच काय दुसरं नाव दिलं सांगितलं मी? काय सांगितलं होतं हर्टला दुसरं नाव? मायोकार्डियल हर्ट. मायोकार्डियल हर्ट का म्हणायचंय? कारण का तो स्वतः काय करतो, पंप करतो, त्याच्यासाठी त्याला म्हणायचं मायोकार्डियल हर्ट.
ट्यूब्स आर म्हणजे त्यांच्यामध्ये जे ट्यूब्स असणार आहेत ते कसे असणार आहेत ब्लड वेसल्सचे ट्यूब्स असणार आहेत जे की पूर्ण कशाने भरलेले आहेत ब्लडनी भरलेले असणार आहे ज्यांच्यामध्ये ट्यूब्स अब्सेंट असतील ते म्हणजे ओपन सर्क्युलेटरी सिस्टीम आणि ज्यांच्यामध्ये ट्यूब्स प्रेझेंट असतील ते म्हणजे क्लोज्ड सर्क्युलेटरी सिस्टीम. कोणतं ते का मी सांगतो एकदा मग नंतर इकडनं झालं का बोर्ड्सवरचं